आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा. ब्रह्म म्हणजे क्षरपुरुषची साधना अनुत्तम म्हणजे निकृष्ट आहे. गीता अध्याय 2 श्लोक 12, अध्याय 4 श्लोक 5 आणि अध्याय 7 श्लोक 18 मध्ये म्हटले आहे की मी म्हणजे गीता ज्ञानदाता नाशवान आहे. माझा व तुझा जन्म मृत्यू कायमच होत राहील. केवळ केलेले कर्मच प्राप्त होतील, मोक्ष होत नाही. माझी साधना करणारे जरी उदार साधक असले तरी तेही माझ्या अतिनिकृष्ट म्हणजे अनुत्तमाम साधनेमध्येच व्यस्त आहेत. म्हणून गीता अध्याय 18 श्लोक 62, 64, 66 मध्ये म्हटले आहे की त्या परमेश्वर यांना शरण जा व माझे पूज्य देवही तेच आहेत. प्रार्थना. उपरोक्त 3 मंत्रांची साधना मी दासांचाही दास म्हणजे रामपाल दास मजजवळ उपलब्ध आहे, जी स्वयंपूर्ण परमात्मा कबीरदेव यांनी आपल्या आत्म्यांवर कृपा म्हणजे दया करून प्रदान केली आहे. कारण आता मधली म्हणजे मध्यवाली पिढी चालू आहे. कारण कलियुगाच्या प्रारंभी आपले पूर्वज अशिक्षित होते. त्यावेळी परमेश्वर यांचे तत्वज्ञान खोट्या संत, गुरु, महंत आणि आचार्यांनी बाहेर येऊ दिले नाही. कलियुगाच्या शेवटी सर्व व्यक्ती भक्तिहीन आणि महाविकारी होतील. हा वर्तमानाचा समय 20व्या शतकापासून शिक्षित समाज प्रारंभ झाला आहे. ही मधली पिढी म्हणजेच मनुष्यवंश चालू आहे. वास्तविक ज्ञान आपल्या सद्ग्रंथामध्ये विद्यमान आहे आणि ते खोटे संत, गुरु, आचार्य व महंत समजू शकले नाहीत. ज्या कारणाने सर्व भक्त समाज शास्त्रविरुद्ध ज्ञानाच्या आधाराने लोकवेद, दंतकथांच्या आधारावर शास्त्रविधीचा त्याग करून मनमाने आचरण म्हणजे पूजा करून अनमोल मानव जीवन व्यर्थ घालवत आहेत. शास्त्रविधी अनुसार साधना. 1. प्रथम चरणामध्ये ब्रह्म गायत्री मंत्र दिला जातो, जो कमळांना उघडण्यासाठी आहे. उपदेश घेणारा भक्त आत्मा असा विचार करेल की गुरुजी तर म्हणत होते की तिन्ही गुणांची म्हणजे रजगुण ब्रह्मा, सत्गुण विष्णू, तमगुण शिव पूजा करायची नाही. मंत्र जप त्यांचेच दिले आहेत. त्यांच्यासाठी निवेदन आहे की ही पूजा नाही. आपण कालच्या लोकात राहत आहोत. येथे आपल्याला ज्या सुविधा पाहिजे असतील त्या ब्रह्मा, विष्णू, शिव इत्यादीच प्रदान करतील. ज्याप्रमाणे आपण विजेचे कनेक्शन घेतलेले आहे त्याचे बिल म्हणजे खर्च भरायचा आहे. आम्ही वीज मंत्र्यांची किंवा विभागाची पूजा करत नाही. आपण त्यांचे बिल भरले तर विजेचा लाभ मिळत राहील. अशा प्रकारे टेलिफोनचे बिल व पाणी यांचे बिल इत्यादी आपण भरत राहिलो तर आपल्याला सुविधा मिळत राहतील. तुम्ही शास्त्रविरुद्ध साधना करून भक्तिहीन झाले आहात म्हणजेच पुण्यहीन झाले आहात. त्यामुळे तुम्हाला धनलाभ आधी होत नाही. हा दास म्हणजे रामपाल दास आपला हमीदार बनून या काल लोकातील एका ब्रह्मांडाच्या शक्तींपासून म्हणजे ब्रह्मा, विष्णू, शिव, गणेश, माता इत्यादी तुम्हाला सर्व सुविधा पुन्हा मिळवून देण्यास प्रारंभ करून देईल आणि तुम्ही या मंत्राच्या जपाने यांचे बिल भरत राहायचे आहे. जो प्रथम मंत्र म्हणजे सत्सुकृत अविगत कबीर आहे, ही तुमची पूजा आहे. ते पूर्ण परमात्मा आहेत व सतम लाभ मिळेल. सतमचा अर्थ अविनाशी म्हणजेच आपल्याला अविनाशी पद प्राप्त करायचे आहे. या मंत्राच्या 4 महिन्यांनंतर तुम्हाला सतनाम, सत्यनाम मिळेल, जे 2 मंत्रांचे असेल. त्यातील एक मंत्र कालच्या 21 ब्रह्मांडाचे ऋण फेडण्यासाठी आहे. त्याची कमाई करून आपल्याला ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष अर्थात कालचे ऋण उतरवायचे आहे. मग हा काल आपल्याला सर्व पापांपासून मुक्त करेल. गीता अध्याय 18 श्लोक 62 आणि 66 मध्ये वर्णन आहे. अध्याय 18 श्लोक 62. तम एवं शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. अनुवाद. भारत, हे भारत, तू सर्व भावेन सर्व प्रकारे तम त्या अज्ञान अंधकारामध्ये लपलेल्या परमेश्वर यांच्या एव च शरणम शरणमध्ये गच्छ जा तत्प्रसादात त्या परमात्मा यांच्या कृपेनेच तू पराम परम शांतीम शांतीला व शाश्वतम कायम राहणाऱ्या सत स्थानम स्थान धाम लोकाला प्राप्स्यसी प्राप्त होशील. अनुवाद. हे भारत,
तू सर्व प्रकारे अज्ञान अंधकारामध्ये लपलेल्या परमेश्वर यांच्या शरणात जा. त्या परमात्मा यांच्या कृपेनेच तू परम शांतीला व कायम राहणाऱ्या सत्स्थान धाम लोकास प्राप्त होशील. अध्याय 18 श्लोक 66. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः. अनुवाद: माम माझ्या सर्व धर्मान सर्व प्रकारच्या पूजांचा परित्यज्य त्याग करून तू केवळ एकम एक त्या पूर्ण परमात्मा यांच्या शरणम शरणात व्रज जा. अहम मी त्वा तुला सर्व पापेभ्यः सर्व पापांपासून मोक्षयिष्यामि मुक्त करेन तू मा शुचः शोक करू नकोस. अनुवाद: माझ्या सर्व प्रकारच्या पूजांचा त्याग करून तू केवळ त्या एकमेव पूर्ण परमात्मा यांना शरण जा. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू शोक करू नकोस. वरील श्लोकांचा भावार्थ आहे की काल म्हणजे ब्रह्म अर्थात क्षरपुरुष म्हणत आहे की अर्जुन, तू माझ्या शरणात राहू इच्छित असशील तर जन्म आणि मृत्यू चालत राहील. जर परम शांती व सतलोकमध्ये जाण्याची इच्छा असेल तर त्या पूर्ण परमात्मा यांना शरण जा. त्यासाठी माझ्या सर्व धार्मिक पूजा अर्थात सतनामच्या प्रथम मंत्राच्या जपाची कमाई माझ्याजवळ सोडून नंतर सर्व भावाने त्या एक परमेश्वर म्हणजे सर्व शक्तिमान अर्थात ज्याच्या बरोबरीचा दुसरा कोणीही नाही त्या अद्वितीय परमेश्वर यांना शरण जा. मी तुला सर्व पापांपासून ऋणांपासून मुक्त करेन, तू चिंता करू नकोस. सतनामच्या दुसऱ्या मंत्राची कमाई आपण परब्रह्म अर्थात अक्षर पुरुषाला द्यायची आहे, कारण आपल्याला अक्षर पुरुषाच्या लोकातून सतलोकमध्ये जायचे आहे, त्याचे भाडे द्यायचे आहे. नंतर तिसरा मंत्र सतशब्द अर्थात सारनाम मिळेल, जो सतलोकमध्ये स्थिरत्व प्राप्त करून देईल. जर एखादी व्यक्ती परदेशात गेली असेल आणि तेथे त्याच्यावर त्या सरकारचे कर्ज झाले असेल तर स्वदेशी येण्याची इच्छा झाल्यास त्याला प्रथमतः त्या देशाच्या ऋणापासून मुक्त झाले पाहिजे. त्यानंतर त्याला कोणतेही कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नो ड्यू सर्टिफिकेट घ्यावे लागेल. त्यानंतरच परत येण्यासाठी पासपोर्ट बनेल, अन्यथा परत येऊ दिले जाणार नाही. अशा प्रकारे तुम्ही या काललोकात शास्त्रविरुद्ध साधना करून भक्तिहीन होऊन ऋणी झालेले आहात. प्रथमतः तुम्हाला सावकार बनवले जाईल. यासाठी कबीरदेव कबीर साहेब यांनी मला या दास संत रामपाल दासला आपला प्रतिनिधी म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह बनवून पाठवले आहे. त्या परमेश्वर यांच्यातर्फे हा दास तुमचा हमीदार म्हणजे गॅरेंटर होईल आणि ब्रह्मा, विष्णू, शिव आदी शक्तींबरोबर तुमचे पुन्हा संबंध प्रस्थापित करेल. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या मंत्रांचा जप करून त्या कमाईवर त्यांचे बिल हफ्त्याने भरायचे आहे. जोपर्यंत तुम्ही येथून मुक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला सर्व भौतिक सुविधा अतिउत्तम प्रकारे मिळत राहतील आणि तुम्ही पुण्यदान आदी करून अधिक भक्तीचे धनी बनू शकाल. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास जसे आपल्या शरीरामध्ये कमळं बनलेली आहेत, जेव्हा आपण या शरीराचा त्याग करून परमात्मा यांच्या जवळ जाऊ तेव्हा आपणाला या कमळांमधून पुढे जावे लागेल. जसे 1. मूळ कमळामध्ये गणेशजी, 2. स्वाद कमळामध्ये सावित्री ब्रह्माजी, 3. नाभी कमळामध्ये लक्ष्मी आणि विष्णूजी, 4. हृदय कमळामध्ये पार्वती आणि शिवजी, 5. कंठ कमळामध्ये दुर्गा म्हणजे अष्टांगी हे आहेत. या कमळांमधून आपण तेव्हाच जाऊ शकू जेव्हा आपण त्यांचे ऋण परत करू. प्रथम उपदेशाने तुमची सर्व कमळे फुलतील म्हणजेच तुम्ही ऋणमुक्त व्हाल. जेव्हा अंतसमयी तुम्ही शरीर सोडून जाल तेव्हा तुम्हाला मोकळा रस्ता मिळेल, म्हणजेच तुम्हाला सर्व ऋणमुक्तीचे प्रमाणपत्र तयार मिळेल. परंतु आपणाला तर फक्त आपले मूळ मालक परमात्मा कबीरदेव कबीर साहेब यांचीच पूजा करायची आहे. जसे पतिव्रता पत्नी फक्त आपल्या पतीची पूजा करते, परंतु यथोचित आदर सर्वांचा करते. जसे लहान दिराचा मुलासारखा, मोठ्या दिराचा मोठ्या भावासारखा व सासू सासऱ्यांचा माता पित्यासारखा. परंतु जो भाव आपल्या पतीमध्ये असतो तो इतर कोणामध्येही असू शकत नाही. अगदी त्याप्रमाणेच कबीर परमेश्वर यांच्या भक्ताला आपली भक्ती सफल करायची आहे. त्यासाठी कोणा अज्ञान व्यक्तीच्या भूलथापांना बळी पडू नका. पूर्ण विश्वासाने या दासद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत रहा. ही भक्ती सर्व शास्त्रांवर आधारित आहे. 2.
दुसऱ्या चरणामध्ये सतनाम प्रदान केले जाते. ते 2 मंत्रांचे आहे. पहिला ओम, दुसरा तत्, जो सांकेतिक आहे आणि केवळ साधकालाच सांगितला जातो. 3. तिसऱ्या चरणामध्ये सारनाम दिले जाते, जे 3 मंत्रांचं आहे. ओम तत् सत. तत् सत सांकेतिक आहेत, जे साधकालाच सांगितले जातात. अशा प्रकारे सारनाम जप जो 3 मंत्रांचा होईल, अभ्यासाने साधक परमदिव्य पुरुष अर्थात परमेश्वर कबीर देव यांना प्राप्त होईल व त्यास सतलोकात परम शांती अर्थात पूर्ण मोक्ष प्राप्त होईल. विशेष वर्तमान समयी ही वास्तविक साधना मज दासा व्यतिरिक्त कोणाजवळही नाही. जर कोणी मज दासापासून चोरून स्वतः गुरु बनून खोटे शिष्य बनवत असेल तर त्या मनुष्य जीवनाच्या शत्रूपासून सावध राहा. तो कोणतेही अधिकार नसल्याने स्वतःचे जीवनही नष्ट करत आहे. त्याचबरोबर अज्ञानी अनुयायांनाही नरकाचा भागीदार बनवत आहे. त्याला काल ब्रह्मने पाठवलेला दूत समजा.